शुभतेचे, उत्साहाचे प्रतीक असलेली ही रांगोळी दारासमोर नियमित काढली जाते. पूर्वीपासूनच दारामध्ये सडा सारवण करून रांगोळी काढली जाते. अगदी मोठी रांगोळी काढून नाही झाली तरी 4 रेघा काढल्या जातात, स्वस्तिक काढले जाते. नाही तर ती जमीन अशुभ समजली जाते. असं म्हणतात, ज्या घराच्या समोर रांगोळी काढली जाते तेथे देवदेवतांचा वास असतो. भारतीय संस्कृतीतील 64 कलांपैकी रांगोळी काढणे ही एक कला आहे. अगदी छोटीशी रांगोळी देखील घराला, परिसराला सुंदर बनवते, मन प्रसन्न ठेवते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, चैतन्य, आनंद आणते. रांगोळी हा आपल्या भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. दाराबाहेर काढलेली छोटीशी रांगोळी घरामध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या मनावर शुभ संस्कार करते. त्यांच्या मनात काही जर नकारात्मक विचार असतील तर ते बदलतात ते घरासमोरील रांगोळीने. घरातील अंगणावरूनच त्या घराची परीक्षा असते असे म्हटले जाते. ते घर कसे असेल याचा अंदाज आपल्याला येतो. सुरुवातीला ठिपके जोडून रांगोळ्या काढल्या जातात, अजूनही काढल्या जातात. आता रांगोळी काढायला सहज सोपी आहे, कारण आता सहज रांगोळी मिळते. पूर्वी शिरगोळ्यांची रांगोळी तयार केली जात असे. ह्या ठिपक्यांच्या रांगोळीने रेषा न चुकता अगदी तंतोतंत काढाव्या लागत असत. त्यामुळे गणित डोक्यात पक्के ठेवावे लागे आणि रंगांची निवड करताना विज्ञानाचा उपयोग. यामुळे मेंदूचा डावा आणि उजवा दोन्ही भाग कार्यक्षम राहायचे आणि राहतात असं म्हणतात. आणि त्यामुळे मन आनंदी होते आणि त्याचे परिणाम आपोआपच वास्तूवर पडतात. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्य हे 2 उद्देश असतात रांगोळी काढताना. रांगोळी काढण्यासाठी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या साहित्याचा उपयोग होतो. जसे हळद आहे, तांदळाचे पीठ आहे, शिरगोळ्याचे पीठ आहे. शिरगोळ्याचे पीठ वापरले जाते. मला आठवतं, आमच्याकडे माझी आई, आजी शिरगोळे उखळ्यामध्ये कुटत असत आणि ती रांगोळी चाळून वर्षभरासाठी भरून ठेवत असत. आता रांगोळी सहज उपलब्ध होते, पण काढायला आपल्याला तेवढी पुरेशी जागा नसते. तेव्हा अगदी कोपऱ्यामध्ये छोटीशी रांगोळी काढली तर ती आपल्या घराला नक्कीच प्रसन्न ठेवते. घराचा आजूबाजूचा परिसर प्रसन्न ठेवते. रांगोळीमध्ये कमळ, शंख, स्वस्तिक, चंद्र, सूर्य ही शुभचिन्ह काढली जातात. निसर्गातील ह्या गोष्टी मानवी जीवनासाठी किती उपयुक्त आहेत, मानवी जीवन त्यांच्यावर किती अवलंबून आहे, तेव्हा कृतज्ञतापूर्वक त्या रांगोळीद्वारे काढल्या जाऊन रोज त्या गोष्टी स्मरणामध्ये राहतात. त्यापैकीच एक गोपद्म. गोपद्माचं तर चातुर्मासामध्ये व्रत केलं जातं. गोपद्म हे रांगोळीतील असाच एक महत्त्वाचं शुभचिन्ह आहे. आईनंतर गाईला आपण गोमाता म्हणतो. तिच्याविषयी कृतज्ञता, आदरभाव आपण रांगोळीतून व्यक्त करतो. रांगोळी काढणे हे एक सर्जनशील काम आहे. यातून रांगोळी काढणाऱ्याची कला कौशल्य दिसते. रांगोळी काढताना अंगठा आणि बोटे जोडली जातात आणि त्यामुळे ज्ञानमुद्रा तयार होते. जेवढ्या वेळ रांगोळी काढू तेवढ्या वेळ ही ज्ञानमुद्रा असते आणि त्यामुळे मन एकाग्र होतं, शांत होतं, स्थिर होतं, आकलन क्षमता वाढते. जरी रेष एखादी चुकली तरी लगेच योग्य आकार येण्यासाठी ती कोठे जोडावी हे लक्षात येतं. रांगोळी काढण्यासाठी विशिष्ट प्रकारे खाली बसले जाते आणि त्यामुळे एक प्रकारचा व्यायाम होतो. आणि रांगोळी काढताना मन एकाग्र करावं लागतं आणि त्यामुळे एक प्रकारचं मेडिटेशन होतं आणि तणाव दूर होतो, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. रांगोळी काढण्याचा अजून एक दुसरा फायदा म्हणजे कला आणि संस्कृतीचे संवर्धन. हे खूप महत्त्वाचं आहे की हे जे रांगोळीचं ज्ञान आहे हे पुढच्या पिढीला दिलं जातं. आता रांगोळी कशी काढावी हे आपल्याला सहज त्याचे नमुने मिळू शकतात, त्याचे प्रकार मिळू शकतात. पण आधी तसं नव्हतं. तेव्हा रांगोळ्यांची वही बनवली जात असे. जिच्या दारासमोरची रांगोळी आवडली ती किती आहे, कशी डिझाईन आहे, हे घरी येऊन लगेच वहीमध्ये काढली जात आणि आपल्या दारासमोर नंतर काढली जात असे. देवघर, अंगण किंवा सणांना वेगवेगळ्या आकाराच्या रांगोळी काढण्याची प्रथा आहे. रांगोळीच्या माध्यमातून देवाप्रती आपला आनंद, आदर व कृतज्ञता व्यक्त केली जाते. रांगोळीमध्ये भरलेले वेगवेगळे रंग आपल्याही जीवनामध्ये आनंद आणतात, मनाला प्रसन्न करतात, घराची नकारात्मकतेपासून संरक्षण करतात. असे हे विविध रंग ओवाळताना पाटाभोवती
काढली जाणारी रांगोळी केळवण असेल तर ताटाभोवती अजूनही सणावारांना जेवताना सगळ्यांच्या ताटाभोवती रांगोळी काढली जाते. वेगवेगळे कार्यक्रम असतील तर रांगोळीच्या माध्यमातून त्या कार्यक्रमाची रूपरेषा समजते. सुरुवातीला जाड येणारी रांगोळीची रेघ सरावाने नंतर बारीक येते आणि रोज रांगोळी काढण्याची एवढी सवय होते की रांगोळी एखाद्या वेळेस काढली नाही, विसरलो, गावाला गेलो तर आपल्याला करमत नाही. वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्या जातात. एकादशीच्या दिवशी तुळशी वृंदावन, त्यामध्ये तुळस, मंजिरी ही रांगोळी पाहून अगदी मन प्रसन्न होतं. अगदी जागा नसेल तरी कमी जागेतही छोट्या छोट्या रांगोळ्या काढून आपल्या घराच्या समोरचा परिसर आपल्याला सुंदर आणि प्रसन्न बनवता येतो. अगदी रांगोळी काढता येत नसेल, वेळ नसेल तर अगदी फुलापानांची रांगोळी सहज काढता येते. उपलब्ध असलेली फुलं, पानं, पाकळ्या यापासूनही सुंदर डिझाईन बनवता येते आणि कमी जागेमध्ये रांगोळ्या काढता येतात. तुलसी वने वृंदावने सुंदर सडे समार्जने ओटे रंगमाला आसने ठाई ठाई अशी ही रांगोळी भाग्य, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक असलेली रांगोळीला भू अलंकार म्हणतात. भू अलंकार म्हणजे जमिनीला सजवणे. देहाचा ग देहपाट आत्म्याची ग रांगोळी सावळ्या विठ्ठला तुझ्या आसनाजवळी.